नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार। ज्या मुलांनी आमची TAIT या नावाने ओळखली जाणारी ऑनलाइन शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे, ते अनेक दिवस वाट बघत होते की कधी आपलं पवित्र पोर्टल या नावाने जे पोर्टल ओळखलं जातं ते ओपन होणार, आणि ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। आजपासून पवित्र पोर्टल हे मुलांना त्या ठिकाणी त्या पोर्टलवर जाता येईल आणि त्या ठिकाणी त्यांनी जी माहिती सुरुवातीला भरलेली आहे ती त्यांना पुन्हा एकदा सेल्फ अटेस्टिंग ज्याला आपण म्हणतो की पुन्हा एकदा ती प्रमाणित करायला लागेल, आणि ही प्रमाणित केल्यानंतर त्याच्यानंतर जी भरती आहे ही दोन प्रकारची भरती आहे। एक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ज्याला आपण शासकीय विद्यालय म्हणतो, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदा आहेत, म्युनिसिपालिटीज आहेत, कॉर्पोरेशन्स आहेत, त्याच्यामध्ये होणारी भरती ही तुमच्या मिळालेल्या गुणांनुसार होणारी थेट भरती असते। याच्या गुणांबरोबरच आरक्षण हा मुद्दा असतो, वेगवेगळे विषयांचा जो आपण प्राधान्य दिलेला आहे तो विषय असतो, आणि हे केल्यानंतर ही जी मेरिट लिस्ट असेल त्यांनी थेट तुम्हाला तुमच्या जागा निवडता येतील। शासनाची अपेक्षा अशी आहे की शिक्षक हा एक अतिशय पवित्र पेशा आहे आणि त्याच्यामुळे मुलांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे। त्याच्याचबरोबर शाळेमध्ये आपली नेमणूक होते त्या शाळेवर, त्या गावावर आपल्या सर्वांचं प्रेम असलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने आपण जी शाळा सिलेक्ट कराल तिथल्या मुलांची येणाऱ्या पिढीची जबाबदारी ही तुम्हा सर्वांवर असणार आहे। आणि त्याच्यामुळे आपल्या चॉईसचं की आपल्या पसंतीचं ज्यावेळेला तुम्ही शाळा निवडाल त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे समर्पितपणे त्या शाळांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी काम करायला लागेल। ही गोष्ट आपल्याला निश्चितपणे मनामध्ये बिंबवून घेतली पाहिजे। ज्या खाजगी शाळांमध्ये जे लोक जाऊ इच्छितात त्या ठिकाणी ह्या ज्या अनुदानित शाळा असतात त्यांना दोन प्रकारचे निर्णय घेता येतात। एक म्हणजे आपल्या गुणांकनाप्रमाणे आपल्याला ते थेट घेऊ शकतात, किंवा त्यांना ठराविक मुलं सुचवली जातात, जी 3 मुलं असतील त्या 3 मुलांमधून त्यांनी याचं सिलेक्शन करावं अशी अपेक्षा आहे। पूर्वी आम्ही 10 मुलं पाठवायचो, आणि त्याच्यामुळे असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये अनेक वेळेला शिक्षकांमध्ये म्हणजे जे विद्यार्थी इच्छुक असतात शिक्षकांच्या नोकरीसाठी त्यांच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं, आणि मेरिटची एकंदरीतच जी पद्धत आहे त्याला सुद्धा कुठेतरी बाधा येण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे हल्लीच निर्णय घेतलाय की 3 नावं त्यांना पाठवण्याचा, आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून जे सिलेक्ट होतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जे अपॉइंटमेंट देणं असेल, जिल्हा परिषदेचे स्तरावर तिथले CEO असतील किंवा नगरपालिकांचे मुख्याधिकारी असतील, कॉर्पोरेशनमध्ये कमिशनर्स असतील, हे सर्व ऑथॉरिटी आहेत जे आपल्याला अपॉइंटमेंट देणार आहेत, आणि त्याच्याबरोबर खाजगी शाळांमध्ये त्यांचं जे व्यवस्थापन मंडळ असेल ते सुद्धा आपल्याला या संबंधित नेमणुका देणार आहेत। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जी मुलं मेरिटमध्ये येतील त्यांना ही संधी प्राप्त होणार आहे। याच्यामध्ये विशेषतः ज्या ज्या ठिकाणी रिझर्वेशन्स होते आणि तिथं काही बाबी चुकलेल्या होत्या सगळ्याच्या सगळ्या दुरुस्त करून घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेला काही वेळ लागला, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कॅटेगरीतल्या मुलावर अन्याय होता कामा नये ही शासनाची भूमिका होती, आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे सर्व त्या ठिकाणी खात्री करून घेऊन आणि त्याची तपासणी करून त्याच्यानंतर ही भरती सुरू होते। सुरुवातीच्या काळामध्ये या भरतीला स्टे होता हायकोर्टाचा, आणि त्याच्यामुळे सुद्धा काही काळ हा स्टे उठेपर्यंत गेला। त्याच्यामुळे आपण परीक्षा जरी मार्च महिन्यामध्ये दिलेली असली, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये, तरी आपल्या नेमणुकांसाठी जो कालावधी लागला ते आमच्या एकंदरीतच आमच्या मर्यादेच्या पलीकडचे ते विषय होते, आणि त्याच्यामुळे त्या विषयामध्ये वेळ लागल्यामुळे अनेक मुलांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल। आम्हाला सुद्धा खरं तर मे महिन्यामध्ये ही भरती करायची होती। आमच्या दृष्टीने सुद्धा हा जो काळ गेला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिकवण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत होत्या, कारण ट्रान्सफर्स मे महिन्यामध्ये होऊन गेलेल्या होत्या, आमच्याकडे शिक्षकांची कमतरता होती,
हा सगळा बॅकलॉग तुम्हाला भरून काढायचा आहे, अधिक लक्ष आपल्याला द्यायचं आहे आणि लवकरच शिक्षक दिन सुद्धा येतो। अत्यंत पवित्र असा पेशा आपण स्वीकारलेला आहे। याच्यामध्ये समर्पण फार महत्वाचं आहे। विद्यार्थ्यांचं जीवन आपल्याला घडवायचं आहे, येणारी पिढी आपल्याला सक्षम बनवायची आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण अतिशय मेहनतीने आणि त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करून आणि समर्पणाची भावना ठेवून या सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्टपणे शिकवाल याची मला खात्री आहे आणि त्यासाठी मी आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या इतिहासामधली ही सर्वात मोठी भरती आहे, जिथं पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जवळजवळ 50,000च्या आसपासची भरती ही संधी मुलांना मिळते आणि हे संधी मिळण्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब, या सर्वांचाच आणि विशेषतः ज्याला या भरतीला परवानगी मिळाली त्याला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी खूप निर्णय मोठा असा घेतलेला होता आणि केवळ माझ्या खात्याची नाही तर सर्वच खात्यांची भरती करायचा निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतला। नवीन आता झालेले उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब यांचं सुद्धा पूर्ण सहकार्य हे आम्हा सर्वांना लाभलेलं आहे। त्याच्यामुळे या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो की केवळ तुमच्या भरतीपुरतं नाही तर जे शिक्षक टप्पा अनुदानावर होते त्यांच्यासाठी मोठा निधी हा त्यावेळेला मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जवळजवळ 1100 कोटी रुपयाचा उपलब्ध करून दिला। त्याच्यामुळे त्यांना न्याय देता आला। आपण ज्याला शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू होत आहे त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला शिक्षक सेवक म्हणून काम करायला लागेल। पूर्वीच्या काळामध्ये 4,000, 6,000 आणि 8,000 एवढ्याच मानधनावर शिक्षक सेवकांना काम करायला लागायचं। नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।